अय्यंगार बेकरीसारखा स्पंजी जाळीदार रवा केक बनवण्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये मी इथं 1 कप बारीक रवा घेतला, 1 कप बारीक पिठी साखर घेतली आहे आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। थोडं दूध टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं, लम्स नको राहायला। इथं पिवळा फूड कलर 2 चिमूट एवढा घेतलेला आहे। कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। 2 चमचावर टुटी फुटीमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स केलं। अर्धा कप दुधामध्ये 2 चमचा विनेगर टाकून बटर मिल्क तयार केलेला आहे। इथं बॅटर आपलं छान फुललं आहे, रवा फुलला आहे। त्याच्यात अर्धा कप मैदा, अर्धा कप गव्हाचं पीठ टाकलं, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर आपलं तयार झालेलं आहे। ह्या बॅटरमध्ये तयार केलेलं बटर मिल्क मी घेतलेलं होतं ते टाकलं। पाव कप तूप टाकत आहे। पाव कप साजूक तूप घेतलं आहे, तुम्ही तेलही घेऊ शकतात। मिक्स करून घ्यायचं आहे। छान आपलं बॅटर तयार झालं आहे। 2 चिमूट मीठ, 1 चमचावर व्हॅनिला इसेन्स, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला आणि थोडंसं पाणी टाकलं। तुम्ही दूध किंवा पाणी काहीही टाकू शकतात। चमचाभर टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि केक टिनमध्ये टाकायचं, टॅप करायचं। 15 मिनिटासाठी मी कढई प्रीहीट केलेली आहे अगोदरच। वरून टुटी फुटी टाकली, केक आपला बेक करायला तयार आहे। 50 मिनिटासाठी गॅस एकदम कमी ठेवायचा आणि केक बेक करून घ्यायचा। छान मस्त स्पंजी जाळीदार आपला हा केक तयार आहे। टूथपिकने किंवा चाकूने चेक करा। थंड झाल्यावर पाहिजे त्या साईजमध्ये केकला कापून घ्या। चवीला अप्रतिम लागणारा आपला स्पंजी जाळीदार रवा केक तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।